लक्ष आपल्या मतदारसंघाकडे लागलेलं आहे? मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की मतदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी घरातून बाहेर पडावं आणि मतदान करावं. या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून मी उभा आहे आणि मी केलेल्या विकास कामाच्या जोरावर या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला भविष्यात काम करण्यासाठी निवडून द्यावं ही विनंती. साहेब, राजकारणाच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, मात्र या सगळ्या आरोपांना एक बापाची लेक म्हणून पूर्वाताईंनी ज्या पद्धतीने सांगता सभेत भाषण केलं आणि ती मनापासून एक बापासाठी लढत होती, काय भावना होत्या त्यावेळेस? म्हणजे हे मला खरं तर अनपेक्षित होतं, कारण तिने माझ्यासमोर कधी असं एवढं मोठं भाषण केलं नव्हतं. पहिल्यांदाच मी ऐकलं. परंतु नुसतं भाषणच नाही तर गेले 4-5 महिने ती रात्रंदिवस या निवडणुकीसाठी काम करते. खरं तर आतापर्यंतच्या निवडणुका आणि या निवडणुकीत थोडीशी कौटुंबिक किनार आपल्याला पाहायला मिळाली. काय अनुभव होता या निवडणुकीचा तुमचा? काय काय तुम्ही अनुभवलं या निवडणुकीत? या निवडणुकीत सगळेच कार्यकर्ते, सगळेच मतदार यांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याचा एक आनंद मनामध्ये आहे आणि निश्चित प्रकारे मी या निवडणुकीमध्ये विजयी होईल. पवार साहेबांना सोडलं याबाबतचं राजकारण झालं, मात्र पवार साहेबांना तुम्ही सोडलं याची खंत पूर्वाताईंनी बोलून दाखवली. मात्र त्यावेळेस एका मुलीला कळलं की बापाने हा जो निर्णय घेतला मतदारांसाठी, तर ह्या मांडणी करत असताना एक वेगळ्या भावना असतील मतदारांपर्यंत, त्या कशा? तिने तिच्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्या भावना मतदारांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत.